खेडेगावात अजून पण अशी परिस्थिती आहे की समजा जर 2 मुलं असतील आणि मुलाला आणि मुलगा शाळेत पाठवायचं लांब खर्च करून, तर पालक अजूनही मुलांना प्रेफरन्स देतात की मुलं शिकून काय करायचं, लग्न परक्या घरी जाणार आहे आणि मग मुलीचं शिक्षण संपतं. तर त्या मुलीचं शिक्षण संपू नये आणि त्यासाठी आम्ही उपक्रम सुरू केला की ज्या मुली खेड्यात राहतात 2 ते 3 किलोमीटर अंतर जे आहे ते शाळेत चालत जातात आणि ह्या अंतरामुळे त्यांची शाळा बंद होते, तर त्यांची शाळा बंद होऊ नये आणि ह्याकरता आम्ही उपक्रम राबवतो. आमचा असाच उपक्रम आहे सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे. सावित्रीबाई फुले सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या महिला शिक्षिका होत्या, त्यांनी महिलांसाठी शाळा काढली आणि तेव्हा जी कंडिशन होती ती खेडेगावांमध्ये अजून देखील आहे. तर ती जी परिस्थिती आहे ती बदलावी आणि सगळ्या मुली शाळेत जाव्यात, सगळ्या मुली शिकाव्यात आणि त्याकरता आम्ही उपक्रम करतोय. हा उपक्रम आम्ही 2019 पासून करतोय. आम्ही 50 सायकल पासून सुरुवात केली आणि अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही 40,000 पेक्षा जास्त सायकल वाटले. माझ्या संस्थेचं नाव आहे सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आम्ही पूर्ण भारतभर काम करतो आणि ह्या संस्थेमार्फत आम्ही CSR चे जे CSR फंड आहे त्या CSR फंडातून हे सायकल वाटप करतो. एकूण आम्ही 375 सायकल वाटल्या, 195 मुलींसाठी आणि 180 मुलांसाठी. ह्याच्या आधी पण ह्या तालुक्यात कार्यक्रम झालेला आहे तुळजापूर तालुक्यामध्ये. त्याच्या वेळेला आम्ही 200 सायकल वाटलेल्या नवदुर्गाच्या इथे वाटलेल्या आणि आता इथे वाटलेल्या आहेत. आमचा मानस हाच आहे की पूर्ण भारतभर ज्या मुली फक्त अंतरामुळे किंवा वाहनांची उपलब्धता नाही त्यामुळे शाळेपासून वंचित राहतात, त्या सगळ्या मुलींना आणि मुलांना देखील शिक्षणाचं जे मेन स्ट्रीम आहे त्यात आणायचंय. शिक्षणाच्या मेन आपण मुख्य धारेत त्यांना आणायचंय की जेणेकरून भारताची साक्षरता वाढेल. जेव्हा साक्षरता वाढते तेव्हा आपोआपच त्या लोकांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली होते. त्यामुळे आम्हाला हे जे म्हणजे इंग्लिशमध्ये विशियस सर्कल जे आहे ते चांगलं शिक्षण नाही म्हणून चांगली नोकरी नाही, चांगला पैसा नाही, परत गरिबी आणि परत ते जे वर्तुळ आहे ते चालत राहतं. तर आम्हाला पॉवर्टीचं जे विशियस सर्कल आहे ते ब्रेक करायचंय आणि त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे सगळ्यांनी शिकणं आणि साक्षर होणं. आता कसं माहिती का, ज्या शाळेच्या चुकीमुळे राहिला असेल किंवा त्या विद्यार्थ्यांनी वेळेत नाव दिलं नसेल तर हा आमचा जो उपक्रम आहे तो ऑनगोईंग उपक्रम आहे. आम्ही एकदा करून संपत नाही. तर आता ह्याच्या पुढे पण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम होत राहील आणि प्रत्येक शाळांना त्याची माहिती देतो आणि तेव्हा मग शाळांनी त्यांचे जे विद्यार्थी राहिलेले आहेत किंवा विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांची नावं आमच्याकडे द्यावीत. त्यामुळे भविष्यात जेव्हा सायकल उपलब्ध होतील तेव्हा नक्की आम्ही त्यांचा विचार करू. त्या विद्यार्थ्यांना हेच सांगू आम्ही की तुम्हाला ही सायकल मिळालेली आहे, ही सायकल म्हणजे प्रगतीचं चाक आहे. ह्या सायकलमुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक बदल होणार आहेत आणि तुम्ही जेव्हा खूप मोठे व्हाल, शिकाल, तेव्हा तुमचं गाव, आई वडील, तुमचे शिक्षक यांना विसरू नका. आणि तुम्ही जेव्हा त्या लेवलला याल की आता मी भरपूर कमवतोय तेव्हा तुम्ही तुमच्या गावातल्या वर्षातल्या ऍटलिस्ट 4 ते 5 मुलांना देखील अशी मदत करा की जेणेकरून त्यांचं जीवन बदलेल. नमस्कार. आजचा जो सायकल वाटपाचा कार्यक्रम झालाय विशेष म्हणजे संस्थेचे खूप खूप आभार. आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना परगावी जावं लागत होतं, 4-5 किलोमीटर जावं लागत होतं पायी, ते त्यांचं कमी झालेलं आहे आणि संस्थेचे मानावे तितके आभार कमीच आहेत. याच्यामुळं पालकांकडून पण त्यांना शुभेच्छा, विद्यार्थ्याकडून पण शुभेच्छा आणि मी शाळा मुख्याध्यापक म्हणून माझ्याकडून पण ह्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा. प्रथमतः मी एक पालक म्हणून या संस्थेचे आभार मानतो, कारण आपण पाहतोय की ग्रामीण भागातील सर्व मुली किंवा मुलं विद्यार्थी शिकतायत. त्यांना शाळा आणि घर हे अंतर खूप लांबचं पडतं. बऱ्याचशा इथं वस्ती शाळा वगैरे आहेत, त्यांना येण्यासाठी वगैरे एक उत्तम सोय झाली असं मला वाटतं. त्यांचा म्हणजे जे काही वेळ त्यांना म्हणजे घरातून लवकर निघणं किंवा शाळेला लवकर पोहोचणं याच्यामध्ये त्यांची जी काही तारांबळ होत होते ते तारांबळ आता होणार नाही. खरंच परत एकदा पुनश्च एकदा या संस्थेचे मी आभार मानतो. या संस्थेचे खूप खूप आभार आहे. पहिले त्या आमच्या म्हणजे भागातून जे विद्यार्थी होते गावात ज्या विद्यालयाला त्यांच्यासाठी खूप चांगली झाली होती. 2 ते 3 किलोमीटर अंतर होतं त्यांचा, त्याच्यासाठी खूप खूप चांगले आभार आहे. मी अंदूर केंद्राचा केंद्र प्रमुख श्री बारगळ सर आहे. तर अंदूर केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या 16 शाळा आहेत. या 16 शाळांमध्ये तांडी, वाडे, वस्ती असं धरून 8 शाळा आहेत आणि या ठिकाणी या वाडी, वस्ती, तांड्यावरल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी अंदूरला यावं लागत होतं. त्यांना वाहनाची सोय नव्हती आणि या ठिकाणी ह्या दराडे मॅडम आणि मी या संस्थेला विनंती केली की बाबा आमच्या केंद्रामध्ये अशा स्थिती आहे. तेव्हा या संस्थेनं आमचं मागणी मान्य केली आणि त्यांनी अंदूर केंद्रातील 9 शाळा आणि इतर केंद्रातील 2 शाळा असं धरून या ठिकाणी 11 शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांना शाळेमध्ये जाता येता व त्यांचं शिक्षण वाहनापासून वंचित राहू नये म्हणून
त्यांनी या ठिकाणी 375 सायकलीचं वाटप केलं. तरी या विद्यार्थ्यांना वाहनाची सोय झाल्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या पालकातर्फे विद्यार्थ्यातर्फे आणि आंदूर केंद्राचा केंद्र म्हणून या नात्यानं या कंपनीचे मी शतशः